सुधीर भट इंटिरियर डिझायनरही होते. माझ्या एका फ्लॅटचं इंटिरियर डिझायनिंगही सुधीरजींनी केलेलं होतं. आणि मला आठवतंय की तुम्ही येऊन मला सांगितलं मी सुधीर भटांची बायको, माझंही नाव कांचन आहे. सगळे माझे नाटक क्षेत्रातले आहेत. माझ्या हातचं जेवून गेले रात्री 12-1 पर्यंत. SNDTला मी संगीत विषय घेऊन ग्रॅज्युएशन अर्धवट राहिलं आणि मी वयाच्या 52व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि त्यांचं प्रोत्साहन असायचं. फक्त म्हणायची कुणाला सांगू नका मी ग्रॅज्युएट करते, उगाच मला असतील तर फेल बिल झाली तर, पण मला खात्री आहे. मी माझे सर्व दागिने गहाण ठेवले आणि म्हटले हे पैसे मला आधी माझा नवरा पाहिजे. तिला सारखे फोन करायचे. तिने फार प्रेम केलं, पण ती 1 महिन्याने यांच्या शोक झाला तिला अति आणि अटॅकने गेला. अरे बापरे. सुधीरच्या मनात होतं की दादरला रेस्टॉरंट करावं, कारण त्यांचे वडील पण हॉटेल क्षेत्रात होते. फिश करी राईसची असंख्य रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांना जवळजवळ 10च्या वर टाइम्स ग्रुपची अवॉर्ड्स मिळालेली आहेत. पप्पांचं जे जे काय तिथे वडिलांच्या कुठच्याही भावनांना तो धक्का लावत नाही. पप्पांचे नाटकाचे फोटो लावले. माझ्या बाबांना हे पाहिजे होतं. त्यांची एक शक्ती अजूनही आहे कुठेतरी. काही त्रास असेल ना तर मला स्वप्नात येतात, तू काही काळजी करू नको म्हणजे. हो खरंच जे होत आहे ते सगळं चांगलं होणार म्हणून. नमस्कार, मी कांचन सुधीर भट. आज कांचन अधिकारी यांच्या बातो बातो मी या प्रोग्राममध्ये मला त्यांनी बोलवलं आणि खूप छान मला त्यांनी मोकळं केलं बोलतं आणि फार सुंदर गप्पा रंगल्या. हा प्रोग्राम तुम्ही बघा, मला कसा वाटला काय वाटला त्यांना जरूर कळवा. आणि बातो बातो मी हा कांचन अधिकारी यांचा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, बातो बातो में चॅनलला तुम्ही जरूर 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 सबस्क्राईब करा, कारण की त्यामुळे आमचा हुरूप निश्चितपणानं वाढतो. कारण की आम्ही छान छान व्यक्तींना बोलवतो, त्यांचे चांगले विचार तुमच्या समोर मांडतो. त्यामुळे चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन करायला पैसे पडत नाहीत. बरं मंडळी, नुकताच 8 मार्च झालेला आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त अजूनही सर्वत्र धामधूम असे प्रोग्राम चालू आहेत. आज माझ्या पाहण्यात एक अशी व्यक्ती आलेली आहे इथे, आपल्या इथे जी पाहुणी म्हणून आलेली आहे. ती तिच्या नवऱ्याच्या बरोबर त्यांची सावली बनूनही इव्हन ती राहिलेली होती. परंतु जेव्हा तिचे मिस्टर या जगतातून गेले तेव्हा मात्र तिला एका गोष्टीची जाणीव झाली की आपणही आपल्या पंखातलं जे बळ आहे ते आता एकवटून कामाला लागलं पाहिजे. आणि त्यातूनच जन्म झालेला आहे ते त्यांच्या आजच्या एकदम सुंदर अशा रेस्टॉरंटचा. चला तर मग आपण स्वागत करूया कांचन भट यांचं. नमस्कार कांचन. नमस्कार कांचन ताई, आज तुम्ही आलात, मला खरंच खूप बरं वाटलेलं आहे. मंडळी, मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की सुधीर भट एक सुप्रसिद्ध नाट्य निर्माते, ज्यांनी असंख्य नाटकांची निर्मिती केली. सुधीर भट हे इंटिरियर डिझायनरही होते. माझ्या एका फ्लॅटचं इंटिरियर डिझायनिंगही सुधीरजींनी केलेलं होतं. एक अतिशय मी म्हणेन सहृदयी माणूस, सर्व नटांना म्हणजे अक्षरशः आपल्या मुलासारखं प्रेम करणारा. अमेरिकेची सहल असो, कुठलीही सहल असो, कधीही पैशांचा त्या माणसाने विचार केला नाही की अरे आता मला हा एवढा प्रॉफिट झाला, ह्यातला मी एवढा पैसा कसा त्यांच्यावरती खर्च करू. त्यांनी पहिलं नाटक जे चालू केलेलं होतं ते 1 जानेवारी 1985ला मोरूची मावशी, आणि त्याच्यानंतर असंख्य नाटकं, नकळत सारे घडले असेल, सुंदर मी होणार असेल, कबड्डी कबड्डी असेल, गांधी विरुद्ध गांधी, त्याच्यानंतर हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे, ती फुलराणी भक्तिताईंचं, थोडं तुझं थोडं माझं, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, प्रियतमा, असंख्य नाटकं आज त्यांच्या नावाला आहेत. आणि कांचनताईने तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे एक बॅकसीट घेतलेली होती आणि मी कायम तुम्हाला बघितलेलं होतं, एक हसतमुख चेहऱ्याची मस्त गोरी गुमटी बाई. मला तुम्ही पहिल्यांदा भेटलात कांचनताई ते शिवाजी मंदिरमध्ये, तुम्हाला आठवतंय ना? आणि मला आठवतंय की तुम्ही येऊन मला सांगितलं की मी कांचन भट, मी सुधीर भटांची बायको, माझंही नाव कांचन आहे.
दोघी कांचन एकत्र कांचन आहोत. कांचन एकत्र तुमचं आहोत. तर व्यक्तिमत्वावर मी नेहमी खुश असते. हसमुख चेहरा. नाही पण खूप मला तेव्हा असं वाटलं, म्हटलं अरे ह्या बाईला आपण कधीच पाहिलं नाही, कारण काय सुधीर भट सुधीर भट सुधीर भट. आणि म्हणजे शिवाजी मंदिरला असो किंवा कुठल्याही साहित्य संघात असो, दीनानाथला असो, पुण्यामधल्या कुठल्याही भरतनाट्य असो किंवा बालगंधर्व असो, सगळ्या ठिकाणी सुधीर भटांच्या नाटकांचे म्हणजे लागोलाग असे 5-5, 6-6 बोर्ड कारण लागलेले असायचे. त्यांचे मध्ये मी कधी पडायची नाही. हम्म. त्यांचं जे काय चालतं ते नेहमी योग्य आहे हेच मला आयुष्यभर वाटलं. किती छान. मला वाटलं नाही कधी की ते चुकतात आहे किंवा आपण पुढे पुढे जावं किंवा त्यांना टोकावं. मला कधीही भीती वाटली नाही. सो मी स्वीट, सो खूप स्वीट. विश्वास ठेवला या गोष्टीवर. तुम्ही गोव्याच्या आहात ना? मी गोव्याची. बरं, तुमच्या बालपणाविषयी थोडंसं जाणून घेऊया आपण. माझं बालपण खूप छान गेलं. हं. आता सगळं वैभव आहे, सगळं आहे, पण छोट्या घरात, छोट्या कुटुंबात, कुटुंब घरातली माणसं चांगलं. माझी आई चांगली कुक होती, माझी बहिणी चांगल्या कुक करतात आणि खूप छान मस्ती. मी ज्या शाळेत शिकली, RSSची शाळा, सन्मित्र मंडळ, त्या शाळेतले मित्रमंडळी, तिथले मिळालेले संस्कार, छान संस्कार, गीताई वगैरे पठण, त्या ह्याच्यात मी मोठी झाली. किती बहीण भावंड तुम्ही? मी 3 बहिणी, 1 भाऊ. अच्छा. आणि वडील काय करायचे? वडील प्रायव्हेट जॉब होता त्यांचा. अच्छा. ओके. आणि गोव्यामध्ये? नाही, गोव्यात नाही, राहायला मुंबईतच होतो. माझं अच्छा. शिक्षण मुंबईतच झालं. ओके. पण तुम्ही मूळच्या म्हाळशाच्या ना? नाही, मूळची मी गोव्याचीच आहे. अच्छा. म्हणजे जन्म मुंबईत झाला. अच्छा. माझ्या आजीने मुलांना, इकडे- आजोबा गेल्यानंतर तिने मुलांना शिक्षण चांगलं मिळालं. 2 मुलगे त्यांना, अच्छा. माझे काका आणि माझे वडील. हा. तिने मुलांना इथे आणलं अच्छा. आणि इथे कोणाकोणाच्या घरी ठेवून त्यांना मोठं केलं. माझी आजी पण खूप कर्तबगार होती. तिने कष्ट करून मुलांना वाढवलं आणि छान, म्हणजे चांगलं होतं. आणि नंतर 85 मध्ये माझं लग्न हो, झालं. तुमचं 85 ला लग्न झालं आणि 1 जानेवारी 1985 ला त्यांनी मोरूची मावशी आणलं आणि त्याच वर्षात मला वाटतं 30 डिसेंबर का? 30 डिसेंबर. हा, हो. 30 डिसेंबरला तुमचं लग्न झालं. मगाशी आपण बोललो त्याच्यावरनं मला ते लक्षात आलं. 30 डिसेंबर. कसं होतं तुमचं, म्हणजे लग्नानंतरचं आयुष्य तुमचं कसं होतं? एकत्र कुटुंब, लहान खोली होती, कुठे राहिला? गिरगावात राहायला. अच्छा. अरुण भट माहितीये का, अनुभव ट्रॅव्हल्सचे? हो, हो, हा, हो, हो. ते माझे मोठे दीर. मला अच्छा. एक नणंद साळगावकरांकडे दिलेली अच्छा. आणि 2 माझे दीर आहेत. म्हणजे 3 भाऊ, एक उदय भट आणि तिसरा प्रवीण भट आणि माझे मिस्टर सुधीर, 4 नंबर, आणि सुधा साळगावकर, त्या एक नणंद. आणि सगळी माणसं अगदी जसे सुधीर होते ना तसेच ही सगळी भावंड आहे. आणि त्यांच्यामध्ये आल्यानंतर मी सगळं वातावरण पण इतकं, लहान खोली होती, आजूबाजूला अशी कॉमन चाळ होती. हा. आणि जसं मला आई वडिलांकडे वाटलं तसंच इकडे वाटलं. असं काय वेगळे पण नाही जाणवलं. मला भीती वाटत होती की काय नाटक बिटक म्हणतात. मला काहीच कल्पना नव्हती नाटकाची, पण मला लहानपणापासून आवड होती. नाटक, गाणी किंवा जेवणाची आवड होती किंवा असं नाटकं बघायची. मी शाळेतनं प्रोग्राम वगैरे करायची, मी गायची. मी कॉलेजमध्ये SNDTला मी संगीत विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलं, पण माझं ग्रॅज्युएशन अर्धवट राहिलं आणि मी वयाच्या 52व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. क्या बात है. सुधीरने ते, तुला काय, हा मोठा झाला, याला पुण्यात पाठवलं ना, हा. संदेश मला एक मुलगा. हो. मग म्हटलं काय करू, तर मग मी ती एक इच्छा राहिलेली ते पूर्ण केलं. वा. म्हणजे आपण म्हणतो एज इज जस्ट अ नंबर, हे हो. तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवलं. केलं. आणि त्यांचं प्रोत्साहन असायचं. फक्त म्हणायची कुणाला सांगू नका मी ग्रॅज्युएट करते, उगाच मला असतील तू फेल बिल झाली तर, पण मला खात्री आहे. सांगते म्हणजे अक्षरशः आज नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचं नाव हे इतक्या आदराने, इतक्या प्रेमाने, रादर एक जवळकीचं माणूस अशा तऱ्हेने घेतलं जातं. ही केवढी पुण्य कमाई आहे. म्हणजे खूप पुण्य आहे. त्यांच्या पुण्याने आज मी आहे शक्ती. खरंय, खरंय. आणि तुम्ही कधी विचारलं का त्यांना इतके किती पैसे लागतात एका नाटकामध्ये इन्व्हेस्ट करायला? नाही, कधीच नाही हो, चुकलं माझं ते, मी नाही विचारलं. आता कळतं. आता मुलगा आणि मी जेव्हा एकत्र असतो, म्हणजे मुलगा पण माझा त्यांच्यासारखाच आहे, साधा आहे. 2 टोकं असतात ना, एक तर अगदी साधं, सुधीर पण असं अगदी साधा, आणि दुसरं टोक रागीट. मुलगा पण तसा अतिशय साधा. मी म्हंटल तुम्ही मध्ये कधी जगलातच नाही दोघंही, मध्ये पण जगा. कसं असतं, थोडं कडक वागायचं, थोडं साधं वाटायचं. आणि खूप साधे होते सगळे. आमची बर्ड फॅमिली साधी आहे. नाही, ते तर आहेच. आणि
बेसिकली लोकांना भरभरून देणं हा काय विचार नाही होता केला, सुधीरचा. विचार नाही. मला आयुष्यात तू आज नॉनव्हेज करशील का, रात्री 10 वाजता दिनानाथनं गेल्यावर ती कोण एक त्यांची ओळखीची हे होती मासेवाली, तिला सांगायचे मासे घ्यायचे, घरी येताना घेऊन यायचे. रात्री मी करून लोकांना वाढल्या, म्हणजे नेहमीच असं मी कधीही कंटाळा केला नाही. मी खूप आनंदाने सगळे माझे नाटक क्षेत्रातली आहेत माझ्या हातचं जेवून गेले रात्री 12-1 पर्यंत. खरं सांगू, आज मला तुमच्याकडे बघताना असं वाटतं की आजचे जे काही लोक असं डिप्रेशन मध्ये जातात, ह्या मुली जर असं काही नाही मिळालं की त्यांना असं वाटतं अरे माझ्या लाईफ मध्ये मला काहीच नाही मिळालं, अरे मी एवढा स्ट्रगल केला, असं झालं. तुमच्यासारख्या बायकांची उदाहरणं त्यांनी डोळ्यासमोर आणली पाहिजे. इतकं तुमचं व्यक्तिमत्व इतकं माझे गोड सासरे आणि माझ्या आहे. नवऱ्याला लेटर लिहायचे, अरे तुला बायको इतकी चांगली मिळाली आहे बघ, ती कधीच तुझ्याकडे काही कंप्लेंट नाही करत, तिला कुठेतरी फिरायला नाही. रात्री 8 वाजता मला बोलायचे, तू अमुक अमुक साडी काढून ठेव, मग मी तुला सांगतो ती साडी नेस. मग 10 वाजता ते नेणार. मी म्हटलं एवढ्या उशिरा याला म्हणजे मुलाला पण प्रेम लागलं पाहिजे ना, वडील बिडील. त्याला पप्पा म्हणजे जीव होते. मी जरा थोडी स्ट्रिक्ट वागायची घरात त्याच्याकडे, म्हणजे त्याचा योग्य अभ्यास, हे ते खाणं पिणं असं. त्याला तुमचं प्रेम लागलं पाहिजे असं. आपण कुठे जात नाही, नातेवाईकात जात नाही. माझी नणंद ते खूप त्यांची हे होती सुधीरची, की रक्षाबंधन नीट झालं पाहिजे, हे झालं, वाट बघायची. तिला सारखे फोन करायचे, आरती तयार आहे, मी 5 मिनिटं येणार. तिला वाईट वाटायचं, पण तिने फार प्रेम केलं. पण ती 1 महिन्याने यांच्या शोक झाला तिला अति आणि अटॅकनी गेल्या. अरे बापरे, हे माहित सुधा नव्हतं. साळगावकर. अच्छा. खूप तिने शॉक घेतला की माझे 4 भाऊ, म्हणजे 4 हिरे होते आणि एक गळून पडला. तिने मला 12 दिवस सोडलं नाही, ती माझ्या पाठीशी होती. आमची मुलं आहेत ना भट फॅमिलीत, ते अगदी खूप पाठीशी असतात. किती माझे सुंदर आहे भावंड पण हे. खूप माणसाला माणूस धरून राहणं, हो. इट्स सच अ बिग थिंग. आणि मला चांगल्यापैकी आठवत आहे की तेव्हा तुम्ही पतीला जी साथ दिलीत आणि पतीच्या निधनानंतर मात्र तुम्ही पदर खोचलात असं पोचला, मी म्हणेन. पंख छाटले गेले, काय काय व्हायचं, कोण कोण दुःखी व्हायची, पण मी दुःखी नाही झाली. कारण माझ्याकडे इतकं काम होतं. इंटिरियरचा धंदा तर बंदच पडला, नाटक क्षेत्र मी बाजूला ठेवलं. आता होतं काय तर आपलं हॉटेलचा व्यवसाय. मी 5व्या दिवशी माझ्या वर्कर्सना फोन केला आणि संदेशला म्हटलं तुम्ही कोण, कारण काय होतं वर्कर जातील ना निघून, अरे माझा मालकच गेला, काय करायचं आता. मी फोन केला, जसं तुमचं चालू आहे तसंच होणार. आणि आज 13 सालापासून जी मी संदेशच्या मागे आणि त्या वर्कर्सच्या मागे आज सगळ्यात मी अहोरात्र मेहनत करते, अहोरात्र. बघितलं मंडळी, आज आमच्याकडे जी व्यक्ती आलेली आहे ती तुम्हाला त्या साध्या दिसत असल्या तरी सुद्धा त्यांच्याकडनं असंख्य गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या नवीन पिढीच्या जी मुलं आहेत त्यांना शिकण्यासारख्या आहेत. आपल्या सारख्या पिढीमधल्या अशा पुष्कळ बायका आपल्याला मिळू शकतील. परंतु मला आजकालच्या ज्या हे नवी पिढी आहे ना, जेन झी ज्यांना आजकाल म्हटलं जातं, त्यांना ना सगळ्या गोष्टी अशा पटपट 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 हव्या असतात. नाही नाही, काहीच पटकन आतापर्यंत. पण अजूनही मी म्हणते नाही, माझ्या नवऱ्याच्या पुण्याने पुढे चांगलं होईल, पुढे याच आशेवर जगते. नाही, पण किती सुंदर तुम्ही स्वतःला एक हे केलं की बाबा त्यांच्या निधनानंतर तुम्ही किचन हे आपलं मेन अन्न हे मेन द्यायचं काम केलं. आणि आज फिश करी राईसची असंख्य रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांना जवळजवळ 10च्या वर टाइम्स ग्रुपची अवॉर्ड्स मिळालेली आहेत. कालच 2 मिळाली. येस. आज या खास पुण्याहून आलेल्या आहेत माझ्या इथे माझं घर इंटरव्ह्यूसाठी. मुंबईत आहे, पण ते अवॉर्ड घेण्यासाठी तिथे गेलेलो. तिथे पण खूप कौतुक केलं माझ्या मुलाचं आणि माझं. आणि खूप आनंद वाटतो, मला आठवण येते त्यांची तेव्हा की चला त्यांची इच्छा पूर्ण झाली. मग तुम्ही हे रेस्टॉरंट आपण उघडूया, हे तुमच्या मनात कसं काय आलं? रेस्टॉरंट कसं झालं, सुधीरच्या मनात होतं की दादरला रेस्टॉरंट करावं. सारखं मला म्हणायचे, कारण त्यांचे वडील पण हॉटेल क्षेत्रात होते. हा, आमचे अरुण बिरुण हे सगळे हॉटेल, म्हणजे ते अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे, हे अरुण भटचं वगैरे ते त्यांच्याही मनात होतं. आणि आमच्याकडे एक मुलगा माझ्या लग्ना आधीपासून होता, रमेश नावाचा. तो छान जेवण माझ्या सासूच्या हाताखाली, आमची ही सगळी खवय्ये होते. माझे सासरे अजिबात नॉनव्हेज नाही खायचे, सासूबाई थोड्या खायच्या, पण मुलांना आवडतात म्हणून क्रॉफर्ड मार्केटवरून माझे सासरे पापलेट वगैरे 1-2 नाही आणायचे, 10-12 आणि भरपूर खायचं.
तर हे म्हणाले की नाही, आपण मला एक रेस्टॉरंट म्हणजे माझी एक इच्छा आहे रेस्टॉरंट. आणि त्यांनी पण त्यांचं जेव्हा हे सगळं लग्नाच्या आधी वगैरे रेस्टॉरंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर ते म्हणाले की मला एक छोटंसं संदेशला मला काय त्या नाटकात पण घालायचं नाही, त्या इंटिरियर पण घालायचं नाही, त्याला मला रेस्टॉरंट काढून मला त्या रेस्टॉरंटमध्ये रमायचं आहे, माझं राहिलेलं म्हणजे त्यांचं राहिलेलं आयुष्य. तर ठीक आहे म्हटलं, तुला काय वाटतं? मी म्हटलं अगदी चालेल, माझ्या आवडीचा विषय आहे जेवण करणं आणि जेवायला घालणं. मग तू असं असं एक माणूस आहे आणि तू जागा बघून ये. आणि मी जागा त्याच्या बाईकवर बसून मीच बघून आली. त्यांना ते मुंबईत होते. म्हटलं मला तर जागा आवडली. आणि काय माझ्याकडे काय थोडेफार एफडी बिफ्डी ते तोडल्या, ते घेतलं, त्याचं छोटंफार इंटिरियर केलं आणि तिथे सुरू केलं. म्हणजे कुठं म्हणजे पहिलं रेस्टॉरंट? नारायण पेठेत. अच्छा, पुण्यात. हा. आणि ह्याला आणि नाव कोणी ठरवलं? फिश करी आम्ही दोघांमध्येच ठरवलं. अच्छा, ओके. येता जाता नाव, नंतर लिस्ट काढायचो आम्ही बसून बसून. हे कागद फाडला, ते ही लिस्ट करूया, हे करूया, ही डिश ठेवूया, ती डिश, म्हणजे आपले कारभारीचा आमच्या पद्धतीचं. पण आम्ही व्हेज पण जेवण उत्तम आहे आमच्याकडे. मग ते 8 दिवसाचा मेनू ठरवला व्हेजमध्ये. तो कसा काय? आणि तो जो आमचा रमेश आहे ना, त्याला माझ्या सासूने छान आमच्या माझी जाऊ शीला भट, डॉक्टर शीला भट, म्हणजे ते त्यांच्याकडे सगळ्यांकडे तो शिकलेला आहे जेवण. मग त्याला हाताशी घेऊन त्याचं आयुष्यात भलं कसं करायचं असं करून त्याला आपल्याकडे घेतलं. आजही तो आहे आमच्याकडे. त्याचंही वय झालंय ना, आजही आहे तो. आणि तो आम्हाला धरून आहे, आम्ही त्याला धरून आहोत. आणि त्याच्यावर अनेक आम्ही रानपी तयार केले, म्हणजे मेन कुक तयार केले. आणि मग जेव्हा त्यांना वाटलं की आपण दादरमध्ये काढूया, पण दादरमध्ये जमत नव्हतं, दादरचे भाव आहे. तेव्हा मग मुलाला त्यांनी शिक्षण पण त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायला दिलं. हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि त्याच्यानंतर हे डिसिजन घेतलं की कुठे नाही तर चला आपण पुण्यात तरी करू कांचन. म्हटलं ठीक आहे. मग मला दुःख होतं माझ्या मुलाला एवढ्या लांब ठेवणार आपल्यामध्ये. मग मी त्याच्या मागे असते दिवसभर. एकुलता एक मुलगा. त्यांनाही वाईट वाटत होतं, पण ते म्हणाले ते जात होते शनिवार रविवार. माझं जरा कमी होतं नाटकाच्या निमित्ताने. आणि आमची माणसं सगळी खूप चांगली आहेत. हम्पी वगैरे त्यांची खूप साथ होती आम्हाला, प्रवीण, हम्पी, आणि अशी आमची नाटकाची बरीच लोक आहेत. तर त्यांच्यामुळे हे डेअरिंग त्यांनी केलं. तुमची स्वतःची बसही होती ना? बस आहे ना. हो, सुयोगची बस. आणि जे नाटक पण चालू होतं, मग नाटकाच्या मग त्या ह्या हॉटेलमध्ये जाऊन तिकडे जेवण देणं. जेव्हा पहिला दिवस आला तेव्हा मी सकाळी उठली 4 वाजता. माझ्या शेजार पाजारने 1-2 जणांना पकडलं. मी धरलं की तेव्हा त्यांना एक अटॅक येऊन गेला होता सुधीर भटांना मागे. म्हटलं ह्यांना मी त्रास देणार नाही. मग मी स्वतः मार्केटला गेली, फिश आणलं, कोलंबी एवढी किती 10-12 किलो कोलंबी आणली, आणि पापलेट आणली 25-30, सुरमई एवढी मोठी मोठी आणली. हे म्हणाले बाप रे. आणि असं मी बरंच म्हणजे 2-3 महिने केलं. मग नंतर मात्र त्यांना वाईट वाटायचं की तू सकाळी जाऊन, तिथे कसं धक्काधक्की असते ना, मग त्यांनी आपली माणसं तयार, ते कसं ते सगळं करण्यामध्ये हुशार होते. मग माणसं ठरवली आणि मग एक सप्लायर केला आम्ही, आणि आणून मग मासे आमच्या गाडीच्या डिक्कीत घालून आम्ही नेत होतो. आता आम्ही तिकडचे सप्लायर ठेवले. आणि नंतर मग आता 1-2 वर्ष झालं आता मुंबईत सुरू केलंय. मग संदेशला असं वाटलं, कोहिनूरच्या इथे. मग संदेशला वाटलं की अरे पप्पाची तर इच्छा होती, आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्याच एक काय माहिती त्यांची पुण्य एक जागा मिळाली, आणि सगळं सोंग आणता येतं, पैशाचं त्याच्यात 3 महिने आपलं हे सगळं झालं ना, म्हणजे कोरोना आला. 3 वर्ष गेली कोरोना, आणि त्याच्यात सगळ्यात लास्ट फिल्म इंडस्ट्री आली. पण त्याच्यामध्ये तुम्ही पार्सल जात होती ना तुमची तेव्हा? पार्सल जात होते. नाही, ते पार्सलला पण खूप त्रास होता. पार्सल मध्ये धंदा काय करणार. पण मग तेव्हा कसं काय मॅनेज केलं होतं? माणसं नव्हती. मग ती माणसं ठेवली आतमध्ये राहून करून. तो संदेशच बघत होता. मी काय एवढी लक्ष देत नव्हती, कारण मी फिरत नव्हती. माझं वय पडलं ना, त्यामुळे तो बिचारा एकटा तिथेच राहतो. म्हणजे पुण्यात त्याला सुधीरनी त्याला घर घेतलं, म्हणजे आम्ही त्याला घर घेतलं. मी स्वतः घर घेऊन त्याला तिथे राहून सगळं त्याला जसं पाहिजे तसं, जसं तो आता आपल्याकडे राहतो ना तसंच तिकडे ठेवून त्याची सगळी सोय करून
आम्ही त्याला हे केलं, 2 माणसं त्याच्याजवळ ठेवली, की त्याला काय असं भासू नये, की माझे आई बाबा जवळ नाही असं. असं करून करत होतो. मग आता तुमच्या किती ब्रांचेस झालेले आहेत? ब्रांचेस म्हणजे आम्ही ओळखीच्या लोकांनाच त्यांनी आम्हाला फ्रँचाईज मध्ये दिलं का? फ्रँचाईज असं नाही, पण एक समजूतदारपणे. कारण एका हॉटेलमध्ये नाही होत आहे, लांब लांबच्या लोकांना पण तेच जेवण द्यायचंय. मग एक असं मला पण डेअरी करायला, मग ठीक आहे दिलंय. पण मग असं आता तुमचं मला वाटतं औंधला पण एक आहे ना? औंधला नाही, कुठेशी आहे मग? टिळक रोडला आहे आणि कोथरूडला आहे. कोथरूडला आता ती बिल्डिंग पडली म्हणून आताच बंद झालंय. आणि याला आहे बाणेर आणि विमाननगर, 4 ठिकाणी. आणि उत्तम सेम जेवण. तुम्ही पेटंट करून घेतलं असेल ना? असं सगळं केलेलं आहे आम्ही. जे करायचं आहे ते सगळं केलेलं आहे. पण म्हणजे असं इच्छा नसताना, मग पुढे कोणी काय हे करू नये इच्छा नसताना ते सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, की म्हणजे हे भटांनीच केलेलं आहे. सुधीर भटांनीच त्यावेळेला. ही थाळीची संकल्पना म्हणजे कोणाची होती? तुमच्याकडे सगळी संकल्पना सुधीरची. तिथे माझं काही नाही. आणि ते कसं आहे ना, हम करोसो कायदा असं होतं सुधीरचं. जे करणार ते उत्तम करणार. म्हणजे तिथे कुठे कमीपणा नाही, माशात नाही, तांदळात नाही आणि जागेमध्ये नाही. जागा फक्त कसं होतं, की त्यावेळेला पैसा हातात नव्हता म्हणून ती नारायणपेठची लहान झाली. पण ते गेल्यानंतर तुम्ही कुठे जेवलंय? मी लॉ कॉलेज रोडचा तिथे ते कॉर्नरला होतं ना. तो संदेश मागे लागला, आई आपण बघूया, नुकतेच हे गेले होते, थांब रे मी मेंटली रिलीफ होते मग जाऊया. पण असा पदर घेऊन मी गेली, बघितला. काय माहिती त्यांची एक शक्ती अजूनही आहे कुठेतरी, अजूनही आहे हे मी जाणते. काही त्रास असेल ना तर मला स्वप्नात येतात, तू काही काळजी करू नको म्हणून. हो खरंच मला आणि संदेशला आम्हाला सांगितलं, तू काही काळजी करू नको, जे होत आहे ते सगळं चांगलं होणार म्हणून. म्हणजे अंगावर काटा येतो. मला तुम्ही सांगितलं तर मला एकदम झालेलं आहे. कारण पुण्य आहे एकदम. त्यांनी इतकं पुण्य कमवलं आयुष्यामध्ये, मलाच आश्चर्य. मी म्हणायची तुकारामानंतर तुम्हीच आहेत. अगदी जे खरंच सुधीरना ओळखतात त्यांना हे निश्चितपणानं पटणार आहे. कारण का म्हणजे माझा त्यांचा संपर्क, त्यांनी माझ्या घराचं इंटिरियर केलं तेव्हा आला, किंवा नाटक बघायला गेलो तेव्हा पण. म्हणजे आणि फुल ऑफ लाईफ होता माणूस फुल ऑफ लाईफ होता. एक तर त्यांना माणसं कमवली, नुसता असं नाही, त्यांनी माणसं कमवलेली. कुठे लोभ नव्हता, माणसं कमवली. दिलीप प्रभाळकर आजही फोन करतात, वंदनाताई आपल्या मिस्टर राज ठाकरेंच्या मिसेस, म्हणजे अशोक शर्मिलाताई. म्हणजे मी काय त्यांच्याकडे मागत नाही, पण आठवणीने फोन करणं हे किती महत्वाचं आहे. आणि सगळ्यात त्यांच्यामुळे वरती आलेला आमचा कलाकार म्हणजे प्रशांत दामले, विजय चव्हाण, गेले पण विजय करायचा. त्याच्यानंतर आपलं विजय केंकरे करायचा, फोन करतो. म्हणजे काही असेल, म्हणजे मी मदत मागितल्यावर फोन उठणं, काय कांचन काय त्रास आहे विचारतात तरी. हे मला खूप आनंददायी वाटतं. हेच कमवलंय ना, आपल्याला काय नको, पण फोन केल्यावर फोन उचलणं हे मला खूप आनंद होतो. मला कायम मंडळी ही बाई आवडत आलेली आहे आणि मला त्या अशासाठी आवडतात की शी हॅज ऑलवेज बीन कंटेंटेड. तुमच्या चेहऱ्याला ना एक कंटेनमेंट आहे. म्हणजे जसं आजकाल आपण बघतो ना, तर प्रत्येक माणसाला असं वाटतं, अरे मला अजून ना हे मिळायचंय, माझं ना अजून हे राहिलंय. पण तुमच्या चेहऱ्याला खरंच एक दैवी असं एक हे आहे की कंटेंटेड आहात तुम्ही. बरं, आता बोलूया आपण जरा फिश करी राईसकडे. फिश करी राईसमध्ये जशी अप्रतिम थाळी मिळते तुमच्या इथे, विविध माशांचे प्रकार असतात, मग सोलकढी असेल, हे असेल, तर ती थाळी तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यांनी मोस्ट ऑफ द पीपल दे मस्ट हॅव, त्यांनी आस्वाद घेतलेलाच आहे त्याच्याच. परंतु मला इथे एक मांडायचं आहे ते म्हणजे हे आपलं एक पारंपरिक जेवण ज्याला आपण म्हणू ते आहे. आणि ते कधीच म्हणजे त्याला कधीच अंत नाही, लाईक यु नो. पण आजकाल जरा नवीन जनरेशनला फाईन डाईन ही एक संकल्पना जास्त येत चाललेली. म्हणजे आपल्या पारंपरिक ह्याच्यामध्ये पण त्याला पेश करताना एक सजावट त्याची एक वेगळ्या तऱ्हेने करून एक वेगळ्या ह्याच्यामध्ये ते पेश केलं जातं. तुमचे या बाबतीतले काय विचार आहेत? बघा, फाईन डाईन आपल्या आता इतकी कॉम्पिटिशन आहे. आता मुलं शिकून म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट शिकून प्रत्येक म्हणजे बहुतेक कुटुंबात मुलं वरती येतात. देवाच्या दयेने आज यांचं नाव वगैरे सगळं असलं तरी उत्तम जेवण
उत्तम बाजारात सगळं मिळतं, पण फिश चांगलं देणं, क्वालिटी चांगलं देणं, स्वच्छता आणि माणसं चांगली असणं आणि त्यांच्याकडे कसं वागणं, हे 5 गोष्टी ठेवल्या पाहिजे. भडकून चालत नाही. बऱ्याचदा काय होतं, आज हा आला नाही, तो आला नाही, माइंड खूप शांत ठेवावं लागतं आणि तुम्हाला मासे हा प्रकार उत्तम द्यावा लागतो. सगळ्यात मोठं हे की मासे, फिश ताजं मिळणं ते आणि त्याचं ते प्रिपरेशन. म्हणजे उगाच मग ते दिल्ली साईडचं आणि कुठच्या साईडचं मिक्स होत नाही. आमचं कारवारी म्हणजे कारवारीच होणार. त्याला मिरची मसाला सेम तसंच. आपल्याला वाटतं की तवंगवालं किंवा तिखट लोकांना आवडतं, पण 90% लोकांना खूप तिखट वगैरे आवडत नाही. खरंच आहे ते आपल्याकडे छान उत्तम मिळणार आणि जसं मी गरम गरम म्हटलं मिळणार. तसं की पारंपरिक जी थाळी आहे आपली त्याची हे म्हणजे सर कशालाच नाही. हो. आणि त्याच्याचमुळे तुमचे गिराईक जे आहेत ते गिऱ्हाईक बांधलेली आहेत जास्त. अक्षरशः. अगदी बांधले तर कुठे जाणार नाही. हां. ते कितीतरी दिवसाने बाकी सगळीकडे जाणार नाही हो. फिश इथेच. फ्राय मात्र इथंच. आणि मी आता 2-3 गोष्टी हां. ऍड केल्याय. बोंबील ठेचा फ्राय, सुधीरनी केलेली अळूवडी, प्रॉन्स अळूवडी सॉलिड व्हायरल झाली आहे. बोंबील ठेचा म्हणजे बोंबला ठेचा भरून. आणि आत्ताच मी एक डिश मी केली आहे, एक कोळंबीचं तिखट म्हणून आणि खेकडा रेड ठेच्यामध्ये खेकडा भरून फ्राय. तर ती मी आणीन. काय होतं, या गोष्टी रोजच मिळेल असं नसतं आणि एकदाच चटकलेली बोंबील कसे मिळतात, महाग असले तरी आम्ही आणतो, पण खेकडे कधी कधी त्या साईजचे मोठे खेकडे नाही, छोटे पाहिजे की जे खाऊ शकतं. नाही तर खेकडा खाणं लोकांना आवडत नाही सगळ्यांसमोर असं खायला. तर ते मांजेली फ्राय सारखं खायचं असं मी केलेलं आहे. आता बघू तो मुलगा माझा काय म्हणतो, त्याप्रमाणे मला ती डिश सुरू करायची. अरे वा, इनोव्हेटिव्हनेस तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही घातलेला आहे. बरं, एक इंटिरियर सुधीरला तर चांगलंच त्याचं ज्ञान होतं आणि आजकाल हॉटेलमध्ये कुठे गेला की ते हॉटेलचं ॲम्बियन्स, त्याचं लाइटिंग, ह्या गोष्टी खूप म्हणजे मायने असतात त्याचे. तर ते सगळं कोण बघतं? ते त्यावेळेलाही सुधीरनी बघितलं, ह्या वेळेला सगळं संदेश बघतो आणि आर्किटेक्ट असतात. म्हणजे पप्पांचं जे जे काय ते वडिलांच्या कुठच्याही भावनांना तो धक्का लावत नाही. माझ्या पप्पांनी असं, माझ्या बाबांना हे पाहिजे होतं तसंच. म्हणजे तो खूप डार्क हे नाही, गोव्याचं जरा लुक येणार इंटिरियर आणि पप्पांचे नाटकाचे फोटो लावले. एक्झॅक्टली, तेच मला इथे म्हणायचं होतं की लक्ष वेधून घेतं ते म्हणजे जी नाटकं सुधीर भटांनी निर्माण केली, प्रोड्यूस केली, त्याचे सगळ्याचे फोटो असतात. इव्हन तुमच्या इथे येताना म्हणजे जी जेवणाची तुमची हॉटेलची जी वेळ आहे त्याला पण तुम्ही असं म्हणता अंक पहिला, 11:30 ते 3, मग मध्ये मध्यंतर असं लिहिता, त्याच्यानंतर मग एंडला लिहिता अंक दुसरा, 7:30 ते 11. सो ही संकल्पना कुठून आली? म्हणजे ही मुलाची, माझी मुलगा त्याच्यात हुशार आहे. अच्छा, ओके. ते जेव्हा दुसरं तुम्ही गेला होता त्या हॉटेलला त्यांनी तसा प्रकार केला. हो, तिकडे मी पाहिलं ना, ती असं हो तिकडे असं ते बोर्ड लागलेला होता. आतमध्ये गेल्यानंतर अशी सगळ्या नाटकांच्या पाट्या, इतकं असं म्हणजे मन भरून आलं. त्यांनी सगळ्या म्हणजे ते असताना नाटकाच्या पाट्या नव्हत्या, पण ते गेल्यानंतर त्यांनी, माझे बाबांचं हे स्वप्न होतं, त्यांनी आधी सगळं तेच केलं. तो जेव्हा गेला तेव्हा हडबडला. मी म्हटलं संदेश तू हडबडू नको. आणि मी त्याच्यासाठी म्हणजे माझं काय होईल ते होईल, पण माझ्या मुलाशिवाय मला काही मोठं नाही. खरंय. माझ्या मिस्टरांसाठी मी शेवटपर्यंत हे केलं, पण काय शेवटी कोणतरी पुढे मागे जाणार, पण मी त्यांच्या कुठच्याही भावनांना धक्का लावत नाही. मी कधी कोणाकडे माझ्या मागायची कधी मला पाळी आली नाही. कधी कारण इतक्या अचानक खूप संकट आली. म्हणजे माझी अक्षरशः पंख गळून पडतात, पण मी तडफडत उठते आणि त्याच्या पाठीशी असते. कारण त्यांनी जाताना बरेच फायनान्शियली प्रॉब्लेम होते मला, आणि ते संदेशने आणि मी आम्ही सॉल्व्ह केले. अच्छा, काही देणी राहिली म्हणजे त्यांचं मोठं मला काही सांगायचे नाही ना. आपल्याकडे ती एक पद्धत आहे. मी कधी आई वडिलांनी नाही, माझ्या आई वडिलांनी शिकायला नवरा करेल सो कायदा म्हणून, नवऱ्याच्या ही आपल्याला घरातनं मिळालेली शिकवण होती. बरं, माझ्या घरामधले सासू सासरे एवढे होते की सुधीर एकदम आपला, म्हणजे आमची जी मुलं आहेत वीर ते त्यांनी संसार व्यवस्थित सांभाळा. त्यांच्या भले ते काही बिझनेसमध्ये, पण फॅमिली खूप छान रन होत होती. त्यामुळे त्यांच्याकडे बघून मी कधी त्यांना विचारायची नाही हे काय, याच्यात किती पैसे, कधी विचारलं नाही.
त्यामुळे तिकडे पैशामध्ये काय प्रॉब्लेम झाला हे मला कधी माहीतच नाही. देणं काय किंवा त्यांच्याकडनं येणं काय मला कधीच कळलं नाही. आणि मी आज तागायत कोणाला विचारायला पण गेली नाही, मला तुम्ही हे पण द्यायचं ते नाही. हिशोब वगैरे काही लिहिलेले नव्हते तुमच्यापाशी? काय नाही हो, पण देणं दिलं मी, सगळ्यांचं दिलं मी. पण जेव्हा ते म्हणाले की एवढं द्यायचं होतं तर तुम्ही विश्वास ठेवला आणि देऊन टाकलं? म्हणजे काही तसं असं म्हणालं नाहीत की बाबा काही त्याचे प्रूफ असतील किंवा काही नाही असतील? देणं मी खरं सांगू का, आता ह्या शो मध्ये सांगू का, मी माझे दागिने, मी म्हटलं हे बघा, हे दागिने घालून स्त्रीला मिरवायचं नसतं. मी माझे सर्व दागिने एका व्यक्तीला घेऊन दिले, म्हणजे गहाण ठेवले आणि म्हटले हे पैसे मला आधी माझा नवरा पाहिजे. आणि हे ते दिलं आणि त्यांनी ते वर्षभरात सोडून आणले. दागिने दिले, ते काय अगदीच त्यांना जे डोक्याला त्रास होता ते मी फेडलं. असं म्हणजे बऱ्याचदा व्हायचं असं. पण मी त्यांच्या मागे खंबीर, त्यांना खात्री होती ही काय बोलणार, म्हणजे ही माझ्या पाठीशी आहे म्हणून. मला असं काम करायचं काहीतरी, मी क्रिएटिव्ह होती तशी, आजही आहे. मी अशी बसून नाही राहत, काही ना काहीतरी गाणी म्हणणं, डान्स करणं, मला हे सगळे आवडीचे विषय आहे. तुम्ही गाणं शिकले म्हणाले हो, ना? शिकले ना. माझ्या पाहण्यात अशा कित्येक यंगस्टर मुली आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावरती इतकी सात्विकता, इतकी कंटेनमेंट आणि एक सगळं विसरून त्या क्षणामध्ये जगणं, हे आजकालच्या मुलांना जमत नाहीये. खरंच. हे का होतं असं तुम्हाला वाटतं? असं म्हणजे मला असं वाटतं की हल्लीच्या मुलांना आणि मुलींना सगळं घरून मिळतं. आई वडिलांनी त्यांना सांगितलं पाहिजे, थोडं सोशिकपणा असला पाहिजे मुलांना आणि मुलींना, जो मी मुलाला शिकवते. शोषण असलं पाहिजे. आता माझ्या नवऱ्याकडे मी पैसाही बघितला, बिन पैसा पण बघितला, गडबड बघितली, गोंधळ बघितला, भरलेला संसार बघितला, लहान खोलीत राहिली, सगळं बघितलं. आणि त्याच्यातनं शेवटी मी ठरलं, मला आई वडिलांपेक्षा मी सुखी आहे माझ्या नवऱ्याकडेच. कारण नवऱ्याचं प्रचंड प्रेम. किती सुंदर. खरंच मला असं वाटतं की तुमच्याकडनं खूप गोष्टी ज्याला म्हणजे शिकून घेता येईल ना, तो खरं तर मी म्हणेन की हो. आणि ह्या गोष्टी आजकाल इतक्या रेअर आहेत, ह्या क्वालिटीज नाही आहेत आजकालच्या मुलींमध्ये म्हणा, मुलांमध्ये म्हणा, क्वालिटीची कमी आहे. आणि आपल्याकडे जे म्हणतो ना, एक सहनशक्ती ज्याला आपण म्हणतो की सहन करून करून आपल्यामध्ये एक ताकद निर्माण, माझ्यात ताकद झाली पहिल्यापासूनच. आई वडिलांनी मला शिकवलेलं. आता तो तुझा नवरा आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरनं, म्हणजे अगदी सुरुवातीला. आणि बघितलं होतं मैत्रिणीमध्ये की नाही, आता आपलं पूर्वी असं नव्हतं. हल्ली कसं सगळं स्पून सगळं असतं ना, असं मुलांना मिळतं सगळं. सहनशक्ती नसते, लढायची तयारी नसते, थोडंसं बघावं लागतं, थांबावं लागतं, वेळ येते आपली, तेव्हाच सगळं मिळतं. आणि परमेश्वर आहे, कष्ट करणाऱ्याला भीती नाही. आणि असं जगामध्ये आपण कोणावर अवलंबून नाही राहायचं की हा मला मदत करेल, कशाला. आपण आपले प्रॉब्लेम सोडवायचे. आपण शोधायचं की हा प्रॉब्लेम जर आमच्यामुळेच झालेला आहे, माझ्यामुळेच झालाय, तर ठीक आहे देवा, आपण काय चुकलं असेल तर आपण त्याच्यातनं पुढे जाऊ, असं मी नेहमी म्हणते. माझे मिस्टर गेले तेव्हा मी खूप, म्हणजे मी 40 किलो वजन कमी झालं माझं, आतल्यात असं त्रास होत. पण म्हटलं नाही, आता जगायचं आहे, पदरात एक मुलगा आहे, धंदा आहे, त्याला एवढं लांब ठेवलंय माझ्यापासून. त्रास तर सगळ्याच स्त्रिया, म्हटलं काय, एक स्त्रीचं नाव काय आहे, देवी आहे ती. तुमच्या रूपाने त्याचं दर्शन होत आहे आम्हाला. बरं, आता जरा आपण तुमच्या बिझनेसच्या गोष्टीकडे वळूया. एक गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात की ते पेटंट्स वगैरे करायचं काम, हे पण सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं, तुमच्या मुलांनी पण ते जेव्हा सगळं मला केलेलं कळलं होतं. की आपण कुठेतरी फसले जाऊ, काय जाऊ, तेव्हा मी ते लक्ष धरून, म्हणजे माझा मुलगा हुशार आहे त्या गोष्टी, या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या असतील. हो. आता जेव्हा तुमच्या सगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये एकाच पद्धतीचं फूड तुम्हाला सगळ्यांना मिळत असेल, फिश करी राईस मध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीचं एक पर्टिक्युलर फिश मागवलं की ते त्याची चव ही या इथल्या दुकानात जास्त चांगलं मिळतं त्याच्यापेक्षा असं होणार नाही. याचं तुम्ही एक कम्प्लीट त्याचं एक पॅटर्न धरून ठेवलेलं आहे. कारण आमचे कुक आहेत ना, जे आम्ही ठेवलेलेच कुक त्या प्रत्येक ठिकाणी आहे, बदली होणारच नाही. बदली झाल्या तर हल्ली काय युट्यूबवर येतं ना, कळतं आम्हाला. हो, करेक्ट आहे. आणि मध्यंतरी मी तुमचं पाहिलेलं होतं युट्यूबला का फेसबुकला
फेसबुकमध्ये मी पाहिलेलं होतं की तुम्ही ते फिश कसं करायचं हे हा. तुम्ही एक रेसिपी हो, दाखवत हो, होता हो, हो. आणि इतक्या तन्मयतेने इतक्या सुंदरतेने तुम्ही ते दाखवत होता. मी फिश म्हणजे सगळं विसरते. अरे वा, दॅट्स अ वंडरफुल थिंग. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी आत्ताला आपल्या या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा असं वाटत होतं तेव्हा प्रत्येकाचंच डोकं असं जरा हो, भणभणायला लागलं होतं ना की अरे आता काय करायचं काय करायचं. हो, मी म्हटलं नाही, म्हटलं आता किचनमध्ये घुसायचं. हो. आणि किचनमध्ये घुसल्यानंतर सगळ्या त्या भाज्या कापून सगळं करताना एक वेगळाच एक आनंद निर्माण खूप घरच्या झाला. बाईला येतोच हो, आनंद. एक वेगळं असं वाटायला लागलं. रोज युट्यूब बघून रोज एक एक वेगवेगळी किती, डिश हो. बनवणं आणि त्याच्यामुळे वेळही जायचा आणि एक म्हणतात ना की डोकं थोडं शांत शांत राहायचं. होतो, नाहीतर- विसर पडतो. हो. काम काय कळतं, प्रत्येक गोष्ट कामाने केली काय आपल्याला केल्यावर काय होतं, कामवालीचं दुःख आपल्याला कळतं. आणि एक्झॅक्टली. आपले नवरे आपली मुलं आपल्या हातचं खातात, छान छान बरोबर करतात, आहे. तेव्हा मजा येते, आनंद होतो. खूपच सुंदर. कांचनताई, मला तुमच्याकडनं आज यांना बघून मलाही आतल्या आत पुष्कळ गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आणि ज्याच्यावरती मी स्वतःही अंमल करायचंय असं ठरवलेलं आहे. आणि आणि एक माझ्यातर्फे सांगते ना मी, नॅचरल मध्ये कामतवाल्यांची नॅचरल कंपनी, नॅचरल हम्म. आईस्क्रीम, हो, नॅचरल्स. तर त्या लोकांनी सुधीर म्हणजे त्यांचा आवडता माणूस होता आणि त्यांनी हे गेल्यानंतर मला कशाही बाबतीत कमी पडू दिलं नाही. फॅमिलीनी, त्या कामत फॅमिली, तिकडचे पै म्हणून आहे, त्यांची मुलं आहेत. तर आता म्हणजे काही रिब्रँडिंग वगैरे करताना तुम्ही काय मॅडम काय टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आज तागायत त्यांच्या कृपेमुळे मी आणि माझा मुलगा ह्या संकटात पण आम्ही जातोय आणि ते मी अगदी यशस्वीपणे हे करते, ते म्हणजे सांभाळते. त्याच्यातनं ते पार मला झालाय. आयर्न लेडी म्हणतात, त्यांची मुलं खूप हो. रिस्पेक्ट करतात. खरंच आहात तुम्ही. म्हणजे असं कोणाला पाहिल्यावरती असं वाटणार नाही, त्या इतक्या सिंपल राहतात, इतकं Simple. सिंपल. परंतु आज त्यांनी जो कणखरपणा दाखवलेला आहे तो भलभल्यांच्या मध्ये नसतो. एवढ्या मोठ्या सुशिक्षित बायका असतात, त्या डगमगतात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे होतात. परंतु तुम्ही तुमचं तारू कडेला लावायचं हा जो एक निर्धार केलात मनाशी आणि त्या निर्धाराला जागून तुम्ही तुमच्या सर्व रेस्टॉरंटची अशी छान भरभराट केलेली आहे. आणि आज यांच्या फिश करी राईसला जवळजवळ 15-20 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. अवॉर्ड मिळाले आणि 15 वर्ष झाली. 15 वर्ष आज हे रेस्टॉरंट आहे आणि ते आमच्या कांचनताईंमुळे आहे. त्यामुळे कांचनताई, तुम्ही आज माझ्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकं खरं याला मी म्हणेन की खरं सोनं असं ज्याला म्हणतात. कांचन म्हणजे माहितीये ना, सोनं. हो, सोनं. पण मला नेहमी आनंद होतो. कांचन त्यांनी संदेश आज सकाळी मला फोन आला, मी दुसरीकडे होती, आई कांचन त्यांनी बोलवलं. अरे वा, एका कांचननी दुसऱ्या कांचनची आठवण. काय झालं, कारण तुमचे मी बघत असते हो. हे. त्यांनी बोलवलं, बरं वाटलं, आनंद झाला. खूप छान खूप वाटलं. आणि मला मुळात तुमचं ना हे व्यक्तिमत्व आवडतं, हाईट बांधा. मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये बघते, पण मी बोलायला मी सहसा तशी कमी ओळखीचीच आपली सविता ताई एक मला हो. खूप मदत करते, हो. सविता मालपेकर, मालपेकर. हो. वंदना ताई, हो. त्यांचं खूप वंदना माझ्यावर गुप्ते, आशीर्वाद. हो. म्हणजे आज आहेत बऱ्याच जणी. हो. पण त्याच्यानंतर मी तुमचं एक असं हे एक हास्य आणि हे आहे, कांचन अधिकारी म्हटल्यावर एक वर्चस्व वाटतं मला, एक भारदस्तपणा. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी Yes. बोलून. मलाही खूप आज आनंद म्हणजे झाला. सगळं मी मोकळं केलं काही गोष्टी. मला खरंच बरं बरं वाटलं. वाटलं. पण मतलब इट्स नेसेसरी असं मी म्हणेन. एखाद्या स्त्रीने त्यातनं जाणं, त्यातून स्वतःला बाहेर काढणं, प्लस बाकीची सगळी काय जी देणी वगैरे होती ती सगळी देऊन टाकून आज इतक्या वरच्या लेव्हलला हो. एक रेस्टॉरंट देणं, इट्स नॉट टू जोक. म्हणजे हे खरंच हॅट्स ऑफ बोलण्यासारखी गोष्ट आहे. रडत राहून मला चालणारं नव्हतं त्यावेळेला. माझ्या मिस्टरांचं कुठेही नाव खाली आलेलं मला चालणार नव्हतं. त्यांनी जे कमवलंय ते स्वतः कष्ट करून कमवलं. मला कुठेही आजही त्यांच्यानंतर आम्ही कुठेही असं काही मागायला गेलो नाही, पण मी सगळं त्यांचं ते सगळं करत आजही अजूनही करतेच आहे. खरंय. आम्ही दोघंही करतो. म्हणजे त्याच्यात मी खास उल्लेख करते माझ्या मुलाचा. माझ्या संदेशची मला भरपूर साथ आहे. नाही, निश्चितपणे तो खूप हुशार आहे. तो हे आहे, आवाज मोठा आहे पण तो खूप हुशार आहे, खूप हुशार, तल्लक आहे वडिलांचा. नाही असणारच ना, का नाही. आणि तुमचे जेनेटिक्स त्याच्यामध्ये आलेले आहेत म्हटल्यावरती निश्चितपणाने. आज तुम्ही माझ्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतक्या मनापासून तुम्ही बोललात
आणि त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही मला मोकळेपणाचा वाव दिला आणि आज मी खऱ्या अर्थाने मोकळीपणाने बोलली. वा, गुड, नाईस. थँक्यू. कांचनताई, आज तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खरोखरी तुमच्या मनामध्ये जे काही होतं ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं आणि खरंच खूप मला आनंद झाला, खूप बरं वाटलं. कारण की आजकाल असं व्यक्तिमत्व तुमच्यासारखं फार रेअरली बघायला मिळतं. सो तुम्ही आल्याबद्दल एक छोटीशी माझ्याकडनं तुम्हाला भेट. थँक्यू सो मच. वरून सुधीर बघतात आहे आणि ते Yes. तुला काय ग काय ग काय करतोय?